आज आपण घेणार आहोत छावा चित्रपटाचं पब्लिक रिॲक्शन. तर आपण एकदा मित्रांना विचारू. भायला विचारू आपण कसा वाटला चित्रपट छावा. तर आपले संभाजी महाराजांचा खूप महत्त्वाचा असा या ठिकाणी पिक्चर निघालेला आहे. तरी मला असं म्हणायचं आहे सगळ्यांना की छावा चित्रपट हा आपल्या मराठी माणसानं मिनिमम तो बघणं गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जो थरारक सीन आहे तो पूर्णपणे दाखवलेला गेलेला आहे. त्यासाठी सर्वांनी बघा माझी इच्छा आहे. थँक्यू. आता दुसरा तर माझे परम मित्र नितीन भैया, त्यांना विचारू छावा चित्रपट तुम्हाला कसा वाटला. तर सध्याला मी तेच बघत आहे मोबाईल मध्ये. तर मस्त पिक्चर आहे. आतापर्यंत जिथपर्यंत बघितलाय तुम्ही तिथपर्यंत कसा वाटला तुम्हाला. नंबर एक आहे. असं विकी कौशल नंबर एक ऍक्टिंग केली. ऍक्टिंग भारी वाटली विकी कौशलची आणि ह्याची रश्मिका मंदानाची काय विशेष नाही वाटली. पण त्या जागेवर तुम्हाला कोण कोण हवं होतं, कोणची ऍक्ट्रेस भारी. दीपिका पादुकोण, नंतर प्रियांका चोप्रा, दोन्ही पैकी एक जण पाहिजे होती. रश्मिका मंदाना नसाय पाहिजे होती असं नितीन भाईचं मत आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. हरिओमला विचारू कसा वाटला चित्रपट तुम्हाला. तर छावा हा चित्रपट एक अतिशय नंबर एक चित्रपट आहे. तर त्याच्यामध्ये विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांनी एक नंबरच ऍक्टिंग केलेली आहे. आणि रश्मिका मंदाना ही नसायला पाहिजे होती असं मला वाटतंय. त्या बदल्यात तुम्हाला कोणत्या त्या बदल्यात मला वाटतंय रितेश देशमुखची वाईफ जेनेलिया पाहिजे होती. रश्मिकाला बी ऍक्टिंग जमली आहे पण त्या बाबतीत जेनेलिया जमली असती तर खूपच नंबर एक बसली असते. आणि दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा वगैरे तुम्हाला त्या पण बसल्या असत्या पण त्याच्यापेक्षा बी एक ऍक्टर चांगली म्हणजे जेनेलिया बसले माझ्या मते. तर हरिओमचं मत आहे की त्या रश्मिका मंदानाच्या ऐवजी जेनेलिया डिसूजाच पाहिजे होती. हो. ठीक आहे, आपण दुसऱ्या कोणाला तरी एकदा विचारू कशी वाटला चित्रपट. ओके, धन्यवाद. तर अरविंद भाईजी एकदा विचारू त्याला छावा चित्रपट कसा वाटला. तर अरविंद भाई कसा वाटला छावा चित्रपट. पिक्चर एकदम नंबर होता, इमोशनल होता. अक्षय खन्ना आधी आवडता ऍक्टर होता चांगला, पण ह्याची ऍक्टिंग अशी की त्याचा असा तिरस्कार झाला. इतकी बाप लेवल ऍक्टिंग केलेली त्याच्यात. आणि विक्की कौशल नो डाऊट नंबर एक ऍक्टिंग विकी कौशल. हो. आणि रश्मिका मंदानाची ऍक्टिंग रश्मिकांना एवढी विशेष नाही वाटली पण तरी छान आवडलं पिक्चर. इमोशनल एकदम, एंडिंग रडण्यासारखी एकदम. सर्वांनी पाहा एकदा. धन्यवाद. गुण भाई तुम्हाला कसा वाटला पिक्चर. हे बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा छावा पिक्चर जो आहे तो एक नंबर आहे मित्रांनो. आणि मराठी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 करोड पब्लिक आहे. त्यापैकी जर समजा साऊथचा जर पिक्चर आला तर अख्ख्या भारतातले जातात. महाराष्ट्रातले मराठी जर असला तर 1 करोड सुद्धा लोक पिक्चर बघत नाही. आणि मेन खास करून म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा संभाजी महाराजांचा पिक्चर जो आहे तो 6 करोड पब्लिक पैकी महाराष्ट्रातले यांनी 6 नाही बघू द्या, कमीत कमी 3 करोड तरी लोकांनी नक्की बघायला पाहिजे. आणि तो पिक्चर बघण्यासारखा आहे, खूप भारी आहे. आणि तुम्ही एकदा बघा. आम्ही पाहून आलो, बघून आलो. आणि आपण दुसऱ्याची एकदा चंदरची सरकारची घेऊ एकदा भाई. सरकारची ओमकार भाईला एकदा छावा चित्रपट कसा वाटला काय. तर मित्रांनो, खरंच छावा चित्रपट खूप भारी आहे. आपले सर्वांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्रपट सर्वांनी बघावं. कारण की ह्या चित्रपटात असं सांगितलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा पकडले तेव्हापासून त्यांना 40 दिवस कसा छळ केला. तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माविषयी खूप काय केलं आहे. त्यांनी आपला जीवाचा त्याग केला आहे. तरी सर्वांनी हा चित्रपट नक्की बघावा ही अशी माझी इच्छा आहे. तो पण थिएटरमध्ये जाऊन बघा कारण चित्रपट खूपच भारी आहे. धन्यवाद. आता दुसऱ्याची घेऊ एकदा आपल्या मित्राची चंदरची एकदा विचारू त्याला छावा चित्रपट कसा वाटला. माझं एकच म्हणणं आहे, मोबाईलवर व जंगली बेटवर पिक्चर न बघता टॉकीजवर जाऊन बघणे. धन्यवाद. सगळ्यांचं आपण मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि पब्लिक रिॲक्शन सगळ्याचे ऐकून घेतले. तर महेश मोरेची काय याच्या आपलं पिक्चरवर प्रतिक्रिया काय ते ह्याला विचारू आपण. तर माझी प्रतिक्रिया अशी की तुम्ही सर्वांनी चित्रपट बघावा अशी माझी इच्छा आहे. कारण की ऍक्टिंग विकी कौशलची असली क्लास वाटली मला. रश्मिका मंदानाची जसं तू म्हणलास, जसं नितीन म्हणला, तशी ते माझं मत आहे ते की त्या बदल्यात मला वाटतं की प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण ह्या 2 ऍक्ट्रेस पैकी कुणीतरी पाहिजे होती. जेनेलियाचं इतकं नाही वाटलं मला विषय, पण दीपिका पादुकोण पाहिजे होती मला असं वाटतंय.
पण पिक्चर ॲक्टिंग विकी कौशलची एकदम क्लास. आणि तुम्ही जसा आपल्या संभाजी महाराजांचा 40 दिवस जसा छळ झाला, जे छळ झाला ते तुम्हाला असं 2-3 तासात तुम्हाला बघायला भेटणं असा पिक्चर आहे. एकदम जीवनचरित्रच असल्याने संभाजी महाराजाचं जे काय होतं ते तुम्ही नक्की बघावं ही माझी विनंती तुम्हाला. धन्यवाद. तर पब्लिक रिॲक्शन खूपच असं छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस कसा छळ केला हे भयानक सीन त्या पिक्चरमध्ये आहे. आणि बघावा ही सगळ्यात ह्यांची भावना आहे की थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्ही. कारण धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ. जय शिवराय.